जन्माला यावं लागणार नाही, मरावं लागणार नाही आणि यमाची यातना सहन करावी लागणार नाही, ऐसिया साधना करा काही. जेणे नोहे जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. आणि प्रत्येकाची इच्छा आहे. शेतकऱ्याला विचारा, म्हैस असावी, बिना सिंगाची असावी, मारकी नसावी, काही न खाणारी असावी, भरपूर दूध देणारी असावी. पेशंटला विचारा, औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे, फुकट भेटलं पाहिजे, कायमचा आजार संपला पाहिजे. तसं साधन सोपं पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे, ही प्रत्येकाची इच्छा आहे. आणि म्हणून सगळ्या साधनाचा विचार केला. ज्ञान, योग, कर्म आणि भक्ती, तिथे सर्वसामान्याला न पेलवणारी साधनं. या जन्मे किंवा पूर्व जन्मी निष्काम कर्म उपासना करून मल विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती केली. आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी. कर्ममार्ग सूक्ष्म आहे, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. योग हा दुस्तर आहे, मग राहता राहिला तो भक्ती मार्ग. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. फायदा काय? तुम्हाला ज्याची गरज आहे तो फायदा. येणे जाणे खेपा येण्याची एके खंडती, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. किंबहुना येरझारे चिरा पडे. पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी मानव जन्म मिळाला ना, मग सोपं साधन आहे भक्ती पंथ बहु सोपा. हो ठीक आहे, पण भक्ती नेमकी करावी कोणाची? कारण एकंदर 5 दैवत शास्त्र मान्य आहे. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती. कोणी देवाची भक्ती करा, इथे भेदभाव नाही. आकाशात पतितम तोयम सागरम प्रतिगच्छति सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति या न्यायानं व्यवस्था आहे. परमार्थ करण्यासाठीची व्यवस्था आहे, भेदभाव नाही. आम्ही व्यवस्थेला भेद समजतो शेळके पाटील, तिथून भांडणाला सुरुवात आहे. अरे व्यवस्था समजा, भांडण मिटलंच. गुरुजी खुर्चीवरच बसले पाहिजे, विद्यार्थी बाकड्यावर पाहिजे. मग गुरुजीचं खुर्चीवर बसणं, विद्यार्थ्याचं बाकड्यावर बसणं, हा भेदभाव आहे का? व्यवस्था, शिकवण्यासाठीची व्यवस्था. पण त्याच गावचा गरम डोक्याचा पालक 90 लावून दुपारी 2ला झोकांड्या खात जातो शाळेत. वर्गात गुरुजी बाहेर गावची, हे गावचं असते. काय गुरुजी, काय तू एक माणूस आहे, बाकीचे जनावर आहे का बाकड्यावर बसवले? अरे सगळ्याला खुर्च्या द्या गुरुजी, नाही तर सगळे बसा बाकड्यावर. असा भेदभाव का करता गुरुजी? लेका गरम डोक्याच्या बापा, गुरुजीनं केलेला भेदभाव नाही रे, शिकवण्यासाठीची व्यवस्था. आणि व्यवस्थेला आम्ही भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. व्यवस्था समजा. गंगेला घाट असलेच पाहिजे, हा भेद नाही. स्नानासाठीच्या व्यवस्था आहे. नाही तर नाना, जर एकच घाट गोदावरीला असेल तर कुंभमेळा चिरडून मरल मुंगळ्यासारखा. म्हणून व्यवस्था, काही या घाटावर आंघोळी करा, काही त्या घाटावर, काही त्या घाटावर, काही त्या घाटावर, ह्या व्यवस्था आहे. कोण्याही घाटावर आंघोळ करा, पण तुझा घाट मोठा का माझा घाट मोठा, घाटाहून काठ्या काढू नका. आंघोळ गंगेत झाली इकडे पहा, बस. तसं गंगा म्हणजे धर्म आहे आणि घाट म्हणजे पंथ आहे. हे 2 शब्द लक्षात घ्या. व्यवस्थेच्या बाबतीत आमचं दुमत नाही, ते तर पाहिजेच बरं का पोकळे साहेब, पाहिजेच ते. शेतकऱ्याची दृष्टी पहा तुम्ही, तसं सोनाराची दृष्टी. सोनाराकडे तुम्ही दागिने न्या, ते दागिने दिसत नाही, त्याला दिवसभर सोनं दिसतं. ज्याची त्याची दृष्टी आहे. शेतकऱ्याला पेरल्यापासून बाजरी दिसते नाना. काय पेरलं? बाजरी. उगवून आली बाजरी, गुडघाभर झाली बाजरी, पोटऱ्यात आली बाजरी, भरली बाजरी, कापली बाजरी, मळली बाजरी, दळली बाजरी, खाऊन आलं तरी बाजरी. पेरल्यापासून गुडगा बाजरी झाली. रानात मुंबईचा सुशिक्षित बेकार आला. त्या शेतकऱ्याला काय आहे हे? बाजरी आहे साहेब. आम्हाला काय मूर्ख समजता का मुंबईच्या लोकांना तुम्ही? हा, बाजरी काय खात नाही काय? मेशी हिरवी असते. हो, हिरवीच असते साहेब बाजरी, हिरवीच. तुला फक्त दळल्यावर भाकरी दिसते का? आम्हाला पेरल्यापासून
ही दृष्टी आहे. हे नसेल पटत. 60-70 हजाराची गाडी असते ते शिटा वाहणार, उटी लावून उभी करतं दाराच्या पुढे. सकाळी अख्ख्या गल्लीतले लेकरं चॉकलेट वाटून गोळा करायचे आणि गाडी ढकलायची. एकदा सुरू झाली करमार करमार करमार, बदनापूर बदनापूर दिवसभर. तुम्ही तुमच्या घरचा कोट्याधीश असा रस्त्याच्या काठाला उभं राहा, ते तुम्हाला विचारत नाही. तुमच्या जवळ गाडी उभी करतं आणि मागच्या हेल्परला म्हणतं घे लटकून एवढं 20 रुपयाचं. तुमची किंमत फक्त 20 रुपये. तुम्ही तुमच्या घरचा कोट्याधीश आहे, पण ते काळ्या पिवळ्या जीभवालं तुम्हाला 20 रुपयाच्या वर किंमत देत नाही का? तुम्ही घरचा सेट असला तरी त्याला दिवसभर सीट दिसतं. ही त्याची दृष्टी आहे. त्याला फक्त सीट दिसतं. शेतकऱ्याला बाजरी दिसते, सोनाराला फक्त सोनं दिसतं. पाहू द्या सोनं, पाहू द्या सोनं. लॉकेट 10 तोळ्याचं आहे, 6 लाखाचं. पैजण 3-3 तोळ्याचे, तेही 6 लाखाचे आहे. सोनं दोन्ही मध्ये आहे, किंमत सारखी आहे, इथपर्यंत समान आहे. पण व्यवस्था घरी आल्यावर नाना लॉकेट गळ्यातच पैजण पायातच. हा भेद नाही, याचं नाव व्यवस्था. विठ्ठल तसं परमार्थ करण्यासाठीच्या या व्यवस्था आहे. कोणी विष्णूची भक्ती करा, कोणी शंकराची करा, कोणी गणपतीची करा, कोणी सूर्याची करा, कोणी महादेवाची करा. हा भेदभाव नाही, याचं नाव व्यवस्था आहे. नाहीतर सगळ्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांनी ठरवलं एक वर्षी की आता फक्त ज्ञानेश्वर महाराजच्या पालखी सोहळ्यात आषाढीला पंढरपूरला जायचं. काय होईल? आळंदी ते पंढरपूर ज्ञानबा तुकाराम पाऊल टाकायला जागा राहणार नाही, एवढी गर्दी होईल. मग व्यवस्था. काही तुकाराम महाराज सोबत गेले पाहिजे, काही ज्ञानोबा राय सोबत गेले पाहिजे, काही त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथ सोबत गेले पाहिजे, काही सेगावून गजानन बाबा सोबत गेले पाहिजे. ह्या व्यवस्था आहे, भेद नाही. तसं फरक एवढाच आहे, त्या त्या उपासकाला नावं वेगवेगळी येतात. विष्णूचा भक्त असेल त्याला वैष्णव म्हटलं जातं, शंकराचा भक्त असेल शैव म्हणतात, गणपतीचा गाणपत्य. हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. बस आलं लक्षात? वाटेल त्या देवाची भक्ती करा. त्याला वाटलं सोपं साधन भक्ती आहे आणि त्या भक्तिरूपी साधनानं यरधार संपत्ती. पण भक्ती करायची कोणाची म्हणलं आपण सगळ्या भक्तांना 1-1 मिनिटात विचारू. वेळ कमी आहे ना बरं का शेळके पाटील? 1-1 मिनिटात. पहिलं गणपतीच्या भक्ताकडे आलं. महाराज भक्ती करायची आहे, पण 5 दैवत सांगितली शास्त्राने, तेव्हा आम्हाला कोण्या देवाची भक्ती करावी एवढं सांगा. गणपतीचे भक्त म्हणाले बघ जगाला काय पाहिजे? मद लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. आणि ते खातं आमच्या देव बाप्पाकडे आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, रवी पूर्वी प्रेम कृपा दयाची. सुख प्राप्त करून देणं आणि दुःखाचं हरण करणं हे ज्याचं ब्रीद आहे तो आमचा गणपती आहे. तूच ठरवा आता कोणाची भक्ती करावी. म्हणलं तर पहिलं दुकानातून 4 राहिले म्हणून पुढे आला सूर्याच्या भक्ताकडे. सूर्याचे भक्त म्हणाले आमचा सूर्य नसता तर तू जगला नसता. म्हणजे सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ होते, त्याचं मेघात रूपांतर, मग पाऊस पडतो, त्याच्यातून अन्नाची निर्मिती, पर्जन्यात अन्न संभवा, आणि अन्नामुळे तू जगतो. खरे उपकार सूर्याचे. तो म्हणलं ठीक आहे आता पुढे जातो. शक्तीच्या भक्ताकडे आला. शक्तीचे भक्त म्हणाले आमच्या आईसाहेबाची भक्ती फार सोपी आहे. शुक्रवारी फुटाणे खाल्ले तरी चालेल. बघा ना. विष्णूच्या भक्ताकडे आला. विष्णूचे भक्त म्हणाले बाकीचं जाऊ दे, अरे सगळं जग लक्ष्मीच्या मागे लागलं आणि लक्ष्मी आमच्या मालकाच्या पायाची सेवा करते, मग तू ठरव कोणाची भक्ती करावी. शेवटचं एक दुकान म्हणले महादेवाच्या भक्ताकडे आला. अहो मला भक्ती करायची आहे, पण शास्त्राने 5 दैवत सांगितली. मी सगळे विचारून त्या भक्ताकडे, गणपतीच्या भक्ताकडे गेलो, सूर्याच्या भक्ताकडे गेलो, शक्तीच्या भक्ताकडे गेलो. मागचं दुकान विष्णूच्या भक्ताचं होतं. तेव्हा भक्ती कोणाची करावी? महादेवाचे भक्त म्हणाले
मागचे काय म्हणले? कोण विष्णूचे भक्त? हा, ते म्हणले आमचा भगवान लक्ष्मीचा पती आहे. हो बरोबर आहे, त्यांचा भगवान लक्ष्मीचा पती आहे. पण भक्ताची काय अवस्था आहे? आम्ही सदैव सोडत, अरे तो विष्णू लक्ष्मीचा पती आहे, त्याच्या चरणाची सेवा लक्ष्मी करते, पण त्याच्या भक्ताचे काय हाल आहे? आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. ते म्हणतात दोन द दाताला लागत नाही. द द्वयम नास्ति दंतानाम भ द्वयम भूरी भोजनम उ द्वयम वृत्तिरस्माकम फ द्वयम गृह कर्मणी. बरं का आंधळे महाराज? द द्वयम नास्ति दंतानाम, ते म्हणतात दोन द आमच्या दाताला लागत नाही. दहीन दूध खाता काय? भ द्वयम, दोन भ खातो, भाजीन भाकरी. व्यवसाय काय? उ द्वयम वृत्तिरस्माकम, दोन उ आमचा व्यवसाय, उसनन उधार. हे कळलं मराठी? घरातली संपत्ती काय? फद्वयम ग्रह कर्मणी, दोन फ, फाटके कपडे फुटके भांडे. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाकेन जाऊ पिडते भिके कुत्री घर राखीती. आमचा महादेव काय स्वतः श्रीमंत आहे, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही, एवढा त्यागी आहे. स्मशानासी वस्ती रुद्र करी त्या गुडी कैलास. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरः सीता भस्मलेप शिवमयिम्न त्र्यंबकं करोति परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नाममखिलं तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. स्मशानेश्वा क्रीडा त्या गुणी कैलास सर्वै संपत्ती, स्मशानासी वस्ती रुद्र करी. महादेव स्मशानात. तुम्ही पहा आता कोट्यावधी रुपये इथे खर्च करून मंदिर पूर्णत्वास गेलं. 10 कोटीचं बांधा, 50 कोटीचं बांधा, पण मूर्ती बसवता येत नाही. लिंग प्रतिमा, लिंग प्रतिमा, मूर्ती स्मशानात असते. त्यागुणी कैलास सर्वई संपत्ती, स्मशानासी वस्ती रुद्र करी. तो त्यागी आहे, श्रीमंतीचा उपभोग घेत नाही आमचा महादेव, उलट त्याच्या भक्ताला गडगंज श्रीमंत करतो. याच्यावर एक कीर्तन होईल. महादेवाचा भक्त बाणासूर गडगंज श्रीमंत, महादेवाचा भक्त रावण घरी गेल्यावर श्रीमंती पहा. 5 लाख घर, दगडाची जे ते पुढे काय 5 लाख घरे पाषाणाची, दगडाची नाही, पाषाणाची अर्थ एकच आहे पण ते बदलला शब्द. 5 लाख घरे पाषाणाची जे ते, 7 लाख ते विटेबंदी कोट घरी जे ते, काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. घरी गेल्यावर आकडे पहा. 5 लाख घर दगडाची आहे, 7 लाख विटाची आहे, 1 कोटी काशाची आहे, 1 कोटी तांब्याची आहे, 7 कोटी घर सोन्याची आहे. सोन्याची घर 7 कोटी, 60,000 रुपये 10 ग्रामला भाव आहे नाना. 7 कोटी सोन्याच्या घराचा गुणाकार करा, भारताचे मेंदू बंद पडल. कोणाची श्रीमंती? शंकराच्या भक्ताची. आमचा शंकर स्मशानात आहे आणि रावण ऐश्वर्यात आहे. धन्य भाग्य रावणाचे, भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. 14 माणसं पूजेची तयारी करून द्यायला आहे रावणाची. बेलाचं पानं आणणारं, कमळे मोजणारं, ते जागा सारवणारं, गंगाजल आणणारं, भस्म आणणारं, 14 माणसं. आणि रावण सुद्धा 6 घंटे रोज महादेवाची पूजा. पहाटे 3:30ला सुरू व्हायची, 9:30 पर्यंत. 1000 कमळे वाहण्याचा नियम. 999 कमळे वाहून झाली. कमळ कमी पडलं, तलवारीनं मुंडकं कापलं, पिंडीवर वाहलं. ही भक्ती रावणाची. काटकर शीश को अपने किया जब होम रावण ने, परिणाम दिया सब राज दुनिया का, दिलावर हो तो ऐसा हो. हे महादेवाचं स्वतः त्यागी आहे, पण भक्ताला गडगंज श्रीमंत करतो. मग आता तूच ठरव कोणाची भक्ती करावी. म्हणले आता 11 वाजले, जवळजवळ पटलंच आम्हाला. पण त्याच्या भक्तीचा काही विधी? अरे अजिबात नाही. 1 लोटा जल
समस्या का हल. नामदेव रायचं प्रमाण असंच आहे. पूजन केवळ एक पसा पाणी एक अरे 750 वर्षापूर्वी लिहिलं नामदेव रायने. हे आता चालू आहे एक लोटा जल समस्या का हल. अरे एक पसा पाणी, लोटा तर लय झाला. नामदेव मारमदात लोटाभर नाही पसाभर. हा अभंग 750 वर्षापूर्वीचा आणि एक लोटा जल हे आताच. पण हे लोटा जास्त होतंय. नामदेव राय म्हणतात फक्त पसाभर पाणी, एक पसा पाणी एक बिल्वदळ. पूजन केवळ सोपे बहु. आणि पुन्हा भक्ती करणाऱ्याचा हेतू सुद्धा आमचा महादेव लक्षात घेत नाही. हेतू ते बरं का पोळ साहेब. भस्मासूर म्हणला महादेवाला, बाबा काय पूर्वी 20 आणि 21 मध्ये खूप भस्म मिळत होतं, कारण महादेवाला भस्म आवडतं. मराठी कळती वाटते तुम्हाला. ताजं भस्म महादेवाला आवडतं. कोरोनाच्या काळात कोण्याही गावात 5-25 पेटतच होते. भस्मासूर म्हणला, मी तिथंच होतो. खूप मिळायचं, पण ते लस टोचली तेव्हापासून आता प्रेत जळत नाही आणि ताजं भस्म मिळत नाही. भस्माची अडचण आहे. मग काय म्हणता तुम्ही? काय नाही, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवल ते भस्म झालं पाहिजे की ताजं भस्म तुमच्या पूजेला. तथास्तु तथास्तु. त्याचा उद्देशही लक्षात घेतला नाही तर महादेवरावनं तथास्तु झालं. ते सुटलं माणसं जाळत. बरेच दिवस माणसं जाळत होतं. माणसं जाळता जाळता मुळे बाबा लक्षात आलं, म्हणले माझ्यात हा पावर आहे. हात ठेवला डोक्यावर तर माणूस जळतो. मग महादेवरावच्या डोक्यावर ठेवला तर पार्वती मिळेल ना. याला भस्मासूर म्हणतात. म्हणून महादेवाच्या मागे लागल्यावर महादेवजी घाबरले. भगवान विष्णूला मोहनीचं रूप धारण करावं लागलं. मी तुमच्या सोबत लग्न करायला तयार आहे, भस्मासुराला म्हणली मोहनी. पण मी जशी जशी नाचल तसा तसा तुम्ही नाचा. चालेल चालेल. चित्त आराधी स्त्रियेचे तियेचे निछंदे नाचे. तिचे हावभाव सुरू झाले. तसा भस्मासूर हावभाव करू लागला. तिनं कमरेवर हात ठेवले, मग हात वर केले. असं करता करता मोहनीनं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. तसा भस्मासुरानंही स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. आणि ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ते भस्म होईल या शापानं भस्मासूर भस्म झाला. झाला हे ठीक आहे, पण त्याच्या भक्ती करण्याचा उद्देश सुद्धा लक्षात न घेता आमचा महादेवराव प्रसन्न झाला. हे त्याचं नवल आहे. नवल याची ठेव. काय नेणे काही भक्तिभाव. इथे भाव बाजार भाव नाही घ्यायचा. भाव शब्दाचा अर्थ घ्यायचा. हेतू उद्देश. म्हणजे भक्ती करणाऱ्याचा हेतू सुद्धा लक्षात घेत नाही तर प्रसन्न होतो. ऐका नवल याची ठेव. नेणे काही भक्तिभाव. आणि तुला जर ऐकायचं असेल तर मग यादी सुरू केली झाली बरं का बोकडे साहेब. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. अनायासे उद्धार हे वैशिष्ट्य आहे का नवलयाची ठेव. नेणे काही भक्तिभाव. ब्रह्मसभेमध्ये करमणुकीसाठी देवांगणा, तिचं नाव आहे सुवर्चशा. या अभंगाला सगळ्या पौराणिक संबंध आहे. नानाजांच्या दरबारात सेवा आहे. समयोजाना समयोजाना ते कळलं पाहिजे ना बुवाला. नाही तर 12 वर्षाने मुलगा झाला. आनंदानं कीर्तन ठेवलं. त्यानं अभंग घेतला. शेवटचा दिवस गोड. अरे हे आनंदाचा आहे भाऊ. तो म्हणला तेवढंच टिपण पाठ आहे बाबा. चाल दे मग विठ्ठला.
महादेवाच्या दरबारातली ही सेवा आहे. आणि या अभंगाला सगळ्या पौराणिक संबंध आहे, सगळ्या पौराणिक संबंध, सगळे वेद पूर्ण करतो. तुम्ही अजिबात जीवाओ अजिबात काळजी करायची नाही वेळेच्या बाबतीत. ऐका नवलयाची ठेव नेने काही भक्तिभाव. सुवर्चेशा नावाची देवांगणा ब्रह्मसभेमध्ये करमणुकीसाठी तिथे हे वर साधन आहे. तिथे तबला पेटी नाही, तबला पेटीला आधार नाही, हे नंतर निघालंय नाना. पक्वाद लांब होता, आता एवढा वागवायला त्रास व्हायचा, नाजूक लोक म्हणून मधून तोडला त्यानं. आधे से काटा तब बोला करके नाम तब्बला, काटने के बाद बोला. आधे से काटा तब बोला, उसका नाम है तब्बला. हे मृदंग तुम्ही पहा पुराण काळापासून. प्रल्हाद स्थालधारी तरलगती तयाचे उद्धव कांशधारी वीणाधारी सुरर्षी सुर कुशल तर आग करता अर्जुनो भूत इंद्रवादीन मृदंगम. इथे सुद्धा शब्द मृदंगाचा आहे. इंद्रवादीन देवाचा राजा, हे दोन इंद्र आहे. देवाचा राजा इंद्र पखवात वाजवायचा, इंद्रवादीन मृदंगम. तिथे सुद्धा दोन वाद्याचा उल्लेख आहे. बाजही ताल पखावज वीणा, बाजही ताल पखावज वीणा, नृत्य करई अप्सरा प्रवीणा, रंबादिक सुरधारी नवीना, सकल गसर कला प्रवीणा, करई गान भूतान तरंगा, भोगदिवै पाणी पतंगा. कळलं नाही तुम्हाला पण गोड वाटलं मला माहिती आहे. हे तिथलं सांगतो ब्रह्मसभेतलं. नाचकाम चालू होतं. बाजई ताल पखावज वीणा, मृदंग वाजत होते, विना वाजत होता, गंधर्वाचं गायन चाललं होतं आणि या देवांगना नाचत होत्या. रंभादिक सुर नारी नबीना, सकल असमसर कला प्रवीणा, करई गान बहुतान तरंगा, बहुविधी क्रीडई पाणी पतंगा. इतक्या सुवर्चेशा नाव जिचं होतं तिचा ताल चुकला बरं का पोकळ साहेब. ताल तर ते तिथे चालत नाही बरं का. ताल चुकल्याबरोबर बाहेर काढली. हा बाहेर घाबरू नका, तिथलं सांगतो. पण ताल का चुकली, एवढी नाचण्यामध्ये तरबेज असणारी सुवर्चशा, हिचा ताल का चुकला असावा म्हणून तपासणी केली. आणि तपासणी केल्यावर कळलं की ही 90 घेऊन आली. हो ना बापा बापा नाही तिथेही आहे तू बिमार. आणि म्हणून तिला शाप मिळाला. घार होशील घार ब्रह्मशापे, घार होशील ब्रह्मशापे जाना घारी झाली, घाबरली. उशाप द्या महाराज, तोपर्यंत फिरत राहशील. जेव्हा कैकई रुसल उशाप, तिच्या हातावरचा प्रसाद उचलशील, माय अंजनीच्या हातावर नेऊन सोडशील. मग अंजनीच्या पोटी साक्षात महादेव हनुमान रूपात जन्माला येईल, तेव्हा तुझा उद्धार होईल. तोपर्यंत फिरत राहशील. तोपर्यंत ती सुवर्चशा फिरत होती. आता राम जन्माचा कार्यक्रम सगळ्यांना माहिती आहे. शेवटून प्रसाद दिल्यामुळे कैकई ताई रुसली. रुसली कैकई. शेवटून का दिला? ती फिरतच होती. बरोबर संधी साधली. पिंडघारीने झडपिला. मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. म्हणून देवे केले कैसे कैसे, माझ्याकडे लक्ष द्या. उद्धरिले अनायासे, अनायासे उद्धार चौथ चरण. उच्चार बरोबर पाहिजे. ताकद कमी होते त्या शब्दाची. ऐका नवलाची ठेव नाही, ऐका नवल याची ठेव, ही तेव्हा ताकद वाढते. म्हणून ते जच तसंच आपलं काय चालू आहे, कीर्तन चालू आहे. हा पंखाच्या फडतकारी उद्धरोनी नेली घारी. देवे केले कैसे कैसे. रामकिशन भाऊ आहे अजून पाऊण तास आहे. बरोबर आहे, बरोबर. हो उद्धरोनी नेली घारी. ऐका नवल याची ठेव नेणे काही भक्तिभाव. एक असंच मंदिर होतं जसं आपलं जंगलात आहे ना. आता छोटंसं होतं, आता मोठ्या अंतकरणाच्या लोकांनी मनात आणलं, मोठं मंदिर झालं. पा हे साधं काम नाही. अरे साधं बाथरूम बांधता येत नाही, जन्मभर बाहेरच्या दगडावर आंघोळ करतं उघड्यावर.
पण कोटीचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं हे भगवान शंकराच्याच मनात होतं की या हयात पिढीकडून हे करून घ्यायचं आहे. कमी अधिक असेल, अरे एका गावचं जमत नाही, हे 5 गावचे एका ठिकाणी आले म्हणजे काय महादेवाची केवढी कृपा, हे लक्षात ठेवा. कमी अधिक असेल, भगवान श्रीकृष्णाच्या करांगुळीमध्ये गोवर्धन उचलायची ताकद होती, तरी श्रीकृष्णानं एकट्यानं गोवर्धन उचलला नाही. आपले सगळे गोपाळ बोलवले, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल, काठ्या लावा. तसं महादेवरावनं भोवतालचे गोपाळ बोलवले, काठ्या लावा. आणि कृष्णानं करांगोळी लावली. हे पहा, या पंचक्रोशीतला कोणी गरीब असेल, 2 शेळ्या चारत असेल, गाठी गाठीचं धोत्र नेसला असेल, फाटकी बंडी, जर्मनच्या ताटात शेळी पाकी भाकरी खात असेल, त्यानंही श्रद्धेनं संयोजकाजवळ 1100 रुपये आणून दिले असेल, त्याला परिसरातला गोपाळ समजा. ज्यानं मोठी देणगी दिली असेल त्याला कृष्ण समजा. हे सगळे पंचक्रोशीतील कृष्ण आणि गोपाळ एकत्रित आले, मंदिर रूपी गोवर्धन साकारला. धरली जी होती चित्ती तेची डोळा, दिसती आले आवडीसी फळ. आणि एक लक्षात ठेवा, हे सामान्य कार्य नाही शेळके पाटील, ही हयात पिढी या संबंधाने अमर झाली. अरे किती करा प्रपंचाचं, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळाचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा, 3 मजली इमारत बांधा, तरी तुमचा एकुलता एक चिरंजीव तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. इथल्या किती पिढ्या जातील तरी महादेवाच्या मंदिरात नतमस्तक होताना या हयात पिढीचं नाव घेतील की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला. याला म्हणतात उत्तमाची उरे. ऐका नवलयाची ठेवण्याने काही भक्तिभाव. पंखाच्या फडतकारी उद्धरून नेली घारी, हे महादेवाचं नवल आहे. अरे निमित्त फक्त, पंखाच्या फडतकारी उद्धरून नेली घारी. एक चोर चोरी करायला जंगलात आलं. जुनं मंदिर होतं, पुजारी वगैरे नव्हता, चोरी करायच्या उद्देशानं आलं होतं. ते आत गेलं, कुठं काही चोरीचं मिळतंय काय पाहू लागलं तर वर 25 किलो वजनाची पितळी घंटा होती, पण ते 4 फूट उंचीचं बुटकं होतं. त्याचा हातच पुरेना. खूप प्रयत्न, पार टाचा वर करून पण हात पुरेना. शेवटी त्यानं विचार केला, इथं पुजारी तर नाही, पिंडीवर उभं राहिलं. कशासाठी? घंटा काढण्यासाठी. काळेसाहेब, महादेव इतका खुश झाला, म्हणले एवढे भक्त बघितले आजपर्यंत, पण कोणी लांबून विडी ओढता ओढता शालूट ठोकतं, कोणी जवळ येऊन नमस्कार करतं, कोणी बेलाचं पान वाहतं, कोणी हाताचा स्पर्श, फार झालं तर डोकं टेकवतं. पण माझ्या आयुष्यातला एवढाच एक भक्त अख्खाचा अख्खा मला अर्पण झाला. भलतच व्याख्यान चोरावर चाललं, तो म्हणतो कैलासीचा नेला म्हणून. कुठेही काय जोडतो का? चोरे चोरे पिंडी दिला पाव. ते बुटकं होतं, बुटकं, त्याचा हात पुरेना, म्हणून पिंडीवर उभं राहिलं पितळी घंटा चोरण्यासाठी. महादेवाला वाटलं अख्खच अख्ख मला अर्पण झालं. चोरे पिंडी दिला पाव, त्याच्या पूजने धाय देव. ऐका नवलयाची ठेव, नेने काही भक्तिभाव. त्याचा उद्देश सुद्धा लक्षात घेत नाही तरी प्रसन्न. आता जमते बरोबर करू आपण. इंद्राच्या दरबारामध्ये बरं का काळसाहेब, भूतसेन नावाचा एक नोकर होता. भूतसेन त्याचं नाव, भूतसेन. त्याच्या हातून अपराध घडला. इंद्रानं शाप दिला, जा तू इथं राहण्याच्या लायकीचा नाही, भिल्ल जमातीमध्ये जन्माला येशील. चंड भिल्ल नाव घेतले ठेवणी, चंड भिल्ल नाव घेतले
अख्खे अभंग वाचा. चंड भिल्ल नाव घेतले ठेवणी. तो इंद्र दरबारातला भूतसेन भिल्ल जमातीमध्ये जन्माला आला. त्याचं नाव चंड भिल्ल. कासेसी वाघोरा, हाती शूळदंड, सामुग्री उदंड मिळविली. फिरतसे नाना पर्वत शिखरे. बघा नाना, फिरतसे नाना. नाना म्हणजे पुष्कळ, हे नाना नाही घ्यायचे. फिरतसे नाना पर्वत, अनेक पर्वत फिरायचा. फिरतसे नाना पर्वत शिखरे, मारितसे फार जीवजंतू. हे इथपर्यंत लक्षात ठेवा. मी आधी सांगितलं या अभंगाला पौराणिक संबंध आहे. तसं कांचीपूर नगराचा राजा, त्या राजाचं नाव होतं सोमदत्ती. सोमदत्ती. आणि सोमदत्ती राजाला 500 राण्या होत्या. 500. त्याच्यातल्या 498 राण्या जार कर्म करणाऱ्या होत्या आणि 2 राण्या पतिव्रता होत्या. असा नियम आहे. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. राष्ट्रानं जर पाप केलं तर ते राजाला भोगावं लागतं. राजानं पाप केलं तर त्याच्या पुरोहिताला भोगावं लागतं. शिष्यानं पाप केलं त्याच्या गुरुला भोगावं लागतं. आणि पत्नीनं पाप केलं तर पुढचं कळलं तुम्हाला. स्त्रीचे केले घेणे पुरुष, शिष्य केले पाप भोगावे. गुरुने स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. पुरुषाच्या पुण्याईमध्ये स्त्रीचा अधिकार आहे, पापात नाही. पुरुषानं जर पुण्य केलं तर आपोआप स्त्रीला अर्ध मिळतं. काळे बाबा, सत्यनारायण, आता श्रावण महिना आहे. सत्यनारायण पहा बरं तुम्ही. एकटा घरमालक त्रास काढतो का नाही सत्यनारायणाला. पत्रिका छापून घेतो, रॉकेलच्या फटफटीवर तालुकाभर वाटतं. मग एक दिवस ट्रॅक्टरला ट्राली जोडतं, बाजार करतं. रवा साखरेचं पोतं, डालड्याचा डबा, लोणकडे तूप, येड्या बाबळे सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, डेकोरेशन मंडप. महिना गेला एकट्याचा. आणि मग नवरा बायको पूजेला बसतात. ब्राह्मण पुढे म्हणतात यांना तसं तसं करावं लागतं. लावा डोळ्याला पाणी. इथं नका लावू, तिथलं सांगतो. म्हणा मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी इह जन्मनी 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 जन्मजन्मांतरेषु. इतक्यात ब्राह्मणाचं लक्ष जातं. अ मावशी, काय ब्राह्मण काका कसं काय बसल्या, हाताला हात लावा. बरं का काळे साहेब, नुसता हाताला हात लावला अर्ध पुण्य गेलं सत्यनारायणाचं. 1 महिना बदल हे रॉकेलच्या फटफटीवर. हे नीट आहे का. हात लावल्याबरोबर अर्ध गेलं. पण बुमरे साहेब, हे फक्त कथेपुरतं. कुठेही डोकं चालवत जाऊ नका. आम्ही कथेत सांगितलं आणि एकानं काय सुपीक डोकं चालवलं. रेल्वेच्या प्रवासात नवरा बायको दोघात एक तिकीट काढलं. कुठेही चालतो का सत्यनारायण. काळेसाहेब 3 स्टेशन प्रवास झाला आणि टीसी आला. तिकीट दाखवलं, बरोबर आहे. अजून एक. बायको आहे माझी. मग काय करू. 14 डब्याची रेल्वे. बऱ्याच लोकांच्या बायकांना बोल सांगतो तिकीट काढ. बायको आहे माझी. बैरा नाही ऐकायला मला. तिकीट काढ. तर यांचं आधी ठरलं होतं शेवके पाटील. यानं तिच्याकडे पाहिल्याबरोबर तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. नाना टीसीचं डोकं चाले ना. म्हणला 20 वर्ष सर्व्हिस करतो, पागल म्हणाव. तिकीट बरोबर आहे. हाताला हात काय भानगड आहे. काय भानगड आहे. कुठं काय भानगड आहे. हाताला हात लावला दिसत नाही का तुला. म्हणजे 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 काय करतो काळ्या कोटवाल्या. आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शहाणा झाला का तू. अरे ते सत्यनारायण चालतं भाऊ, रेल्वेच्या कायद्यात नाही बसत. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. राजयाचे सर्व पुरोहिता. शिष्य केले पाप भोगावे. गुरुने स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. म्हणून पती जर कीर्तनाला गेला, पत्नी जर सिनेमाला गेली तर होतं काय. याचं कीर्तनातलं अर्ध पुण्य थिएटरमध्ये जातं
आणि तिचं थिएटर मधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येतं. हा ना, पुण्याईमध्ये हक्क आहे. तुम्ही पाप केलं त्याचं काही देणं घेणं नाही. तुमच्या पुण्यामध्ये अर्धा हक्क त्या मावल्यांचा आहे आपोआप. कारण त्याग त्यांचा आहे ना काळेसाहेब, त्याग त्यांचा आहे. केवढा त्याग आहे, एक अक्षर नाही सोबत आणत. ज्या घरी 24 वर्षे राहिली, ज्या बहिणीसोबत भावासोबत खेळली, ज्या मायनं जन्म घातला, ज्या बापानं लळे पुरवले, रक्ताचं नातं हे वेळेवर येतं. बाशिंग बांधून कोण्या गावचं आधी परिचय नाही, काही नाही. त्या बाशिंगवाल्यासाठी एका मिनिटात नातं रक्ताचं तोडते. एवढं नातं तोडते की आता बापनं माय मेली तरी तिला सुतक पडत नाही. सुतकाची तिची नाही प्रयोजन जनिता म्हणून 3 दिवस. एवढा त्या तिथलं नाव बघा बरं. कुमारी, मग माहेरचं नाव, माहेरच्या नावापुढे बापाचं नाव, बापाचं आडनाव, गाव बापाचं, पोस्ट बापाचा, तालुका बापाचा, जिल्हा बापाचा. लग्न झाल्यावर एक अक्षर नाही आणत, सगळे इकडचे. सौभाग्यवती, मग पुढे सासरचं नाव, पुढे मिस्टरचं नाव, मिस्टरचं आडनाव, गाव मिस्टरचं, पोस्ट मिस्टरचा, तालुका मिस्टरचा, जिल्हा मिस्टर. एवढं सोडून एवढं स्वीकारते. मग पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क आहे, पत्नीच्या पुण्याईत पतीचा हक्क नाही. म्हणून पतीनं जर पुण्य केलं आपोआप पत्नीला अर्ध मिळतं. पतीनं पाप केलं तर पत्नीला नाही भोगावं लागत. पण पत्नीनं जर पाप केलं अर्ध पतीला भोगावंच लागतं. 498 राण्या जार कर्म करणाऱ्या असल्यामुळे ते पाप सोमदत्ती राजाला भोगावं लागलं. काय बस एवढा संदर्भ लक्षात ठेवा. मरोनिया जन्म हरणाचा पावला. राजा सोमदत्ती नाना हरिण झाला आणि त्या 2 पतिव्रता राण्या होत्या त्या हरणी झाल्या. योग असा दिवसभर तो भिल्ल फिरला, त्याला पारधी म्हणतात, ठीक आहे, चंड भिल्ल नाव आहे त्याचं. दिवसभर फिरला, त्या दिवशी त्याला शिकार मिळाली नाही. शिकार मिळाली नसल्यामुळे उपवास घडला. हेतू पुरस्कार नाही, शिकार नाही मिळाली. एका सरोवराजवळ आला, तिथे ते हरण सापडावी म्हणून वाघूर म्हणतात त्याला. वाघूर नाव आहे. बसा ताई, बसा. या इकडे पुढे या. नमस्कार, बसा बसा. ती तळ्याच्या काठाला वाघूर लावली. उद्देश एकच, हरण पाणी प्यायला येतील आणि या जाळामध्ये अडकतील, हा त्या पारद्याचा हेतू. आणि तिथे एक हिरवगार भुमरे साहेब झाड दाट पाल्याचं होतं, त्या झाडावर लपून बसला. पण दाट पाला असल्यामुळे ते जाळी दिसेना. जाळी अरे का जाळी दिसेना. हा जाळी दिसे. हा बात जमला. बरंच पाहतो मी, माझ्याकडे लक्ष नाही तुमचं. ते विद्यार्थी बरोबर पकडतो आम्ही. ठीक आहे, महाराज असल्यामुळे ठीक आहे, सोडून दिला. विठ्ठल विठ्ठल. ते जाळी दिसली पाहिजे, त्याच्यात अडकलेले हरण दिसले पाहिजे म्हणून तो दाट पाल्याचा वृक्ष होता, तो पारधी पाला तोडत होता. कशासाठी? जाळ्यात गुंतलेले हरण दिसण्यासाठी. मी महादेवाचं सांगतो, ज्यांच्या दरबारात सेवा आहे. लाखाच्या वर पानं तोडली. योग असा भुमरे साहेब, ज्या दिवशी शिकार न मिळाल्यानं उपवासी होत तो दिवस महाशिवरात्रीचा. ज्या झाडाचा पाला तोडत होता ते झाड बेलाचं, आणि तो पाला जिथे पडत होता भूमिगत पूर्वीचं शिवलिंग जमिनीत होतं. लाखाच्या वर बेलाची पानं तोडली त्यानं. लक्षवरी बिल्वदळ माथा वाहे, आनंदन समाये महादेवा. महादेवाला आनंद झाला. म्हणले आज महाशिवरात्रीचे उपवास केले लोकांनी, पण दाबून खिचड्या खाल्ल्या साबुदाण्याच्या. हा एकच माझा भक्त आहे, उपवासी आहे, आणि लाखाच्या वर बेलाची पानं मला वाहली. त्यानं पानं तोडली ते हरण दिसण्यासाठी, पण खाली शिवलिंग होतं.
माथा पडता पाला, माथा पडता पाला सांब तेने संतोषला, भोळा महादेव तेने संतोषला म्हणे करी मला कोण पूजा. यमदूताला पाठवलं जा रे, ते लाखाच्या वर बेलाची पानं वाहली, त्याला काय पाहिजे ते देऊन टाक. यमदूत आले. तुम्ही कोण? यमदूत. आमचा लागला का नंबर कोरोना संपल्यावर? नंबर नाही लागला. मग शंकरजी प्रसन्न झाले तुझ्यावर, काय पाहिजे ते मागा म्हणाले. असं मग माझी एकच इच्छा आहे म्हणा, मृग पक्षियाचे कळावे बोलणे. पारध्याची अपेक्षा, हरणाची पक्षाची भाषा कळावी. मृग पक्षियाचे कळावे बोलणे, सर्व काही येणे कार्य सिद्धी इतुकीच आहे. माझी ही वासना पुरवणी स्वस्थाना जावे तुम्ही. अख्ख्या अभंगाचा अभंग हे घरी गेल्यावर एकदा पहा तुम्ही, मजा वाटेल तुम्हाला. पुरवणी स्वस्थाना जावे तुम्ही, तथास्तु असं म्हणून यमदूत निघून गेला. आता त्याला उत्सुकता वाढली. या जाळ्यात हरण अडकतील, ते बोलतील, पठ्ठ्याला ती भाषा कळल. आणि तो हरिण आला मागच्या जन्मातला राजा सोमदत्ती, जो हरिण झाला होता. पाणी प्यायला आला, लक्षात आलं नाही, जाळ्यात अडकून पडला. पारधी म्हणला आता याचं कोणीतरी येईल ना, तेव्हा यांच्या चर्चा सुरू होईल. आणि त्या दोन हरणी आल्या. कीर्तनात वेळ कमी असल्यानं लगेच येतात. बस लक्षात आल्या बरं का बुमरे साहेब, बरोबर. त्या म्हणल्या कसं होईल आता आमचं, निदान बघायचं होतं पुढे काय संकट आहे का नाही पाणी प्यायच्या आधी. हरिण म्हणला माझी गती मला, तुमची तुम्हाला. तू गरोदर आहे, थोरलीला म्हणला तू गरोदर आहे, तुझ्या पिलांना जन्म दे. तुला 2 लेकरं आहे, त्यांचं संगोपन कर, वंशाची वाढ कर. तू पारधी ऐकतोय म्हणला, कुठून शिकले हे. आणि पारधी जेव्हा खाली उतरला, दोन्ही हरणी घाबरल्या. पारधी दादा, अरे काही नियम माहिती आहे का तुला? फासावर जाण्यापूर्वी सुद्धा त्याची इच्छा पूर्ण करतात. थोडी शांतता ठेवा, थोडस. बोकड पाणी पाजतात मारायच्या आधी बोकडाला, तसा माझा पती त्या हरणी म्हणतात पारद्याला, पती तहानलेला आहे, त्याला पाणी पिऊ दे बाबा मग मार. हो, दिवसभराचा उपवासी आणि पाणी प्यायला सोडतो, गेलं पळून म्हणजे मरतो उपवासानं. महादेवाची शपथ. तो चकित झाला. हरण शंकराची शपथ घालतात. सोडलं पाणी प्यायला. हरणी म्हणाल्या पारधी दादा, आम्हाला विधवा व्हायचं नाही, सौभाग्यवती जायचं आहे, आधी आम्हाला मार. थोरली म्हणाली धाकटीला, मी मानानं मोठी आहे, सती जायचा अधिकार माझा आहे. तो पारधी ऐकत होता. धाकटी म्हणाली मानानं मोठ्या पण गरोदर आहे, गरोदर अवस्थेत सती जात येत नाही तुम्हाला. पोटातल्या बालकांनी काय केलं? त्यापेक्षा मला 2 पाडसं आहे, तुम्ही तुमच्या पिलाला जन्माला घाला आणि माझ्या लेकराचं संगोपन करा आणि वंशाची वाढ करा. पारधी नुसता चकित झाला. नाही मी मानानं मोठी आहे, मी सती जाणार. धाकटी म्हणली मी सती जाणार, ती म्हणली मी. शेवटी दोघीचा निर्णय झाला, आपण दोघी सती जायचं. धाकटे हरणी म्हणले पारधी दादा एक विनंती आहे, लेकरं उपवासी आहे 2, त्यांना शेवटचं दूध पाजून येते आणि मग मार बाबा. अन्याय आल्यावर महादेवाची शपथ घालून जाते, तुला विश्वासघात करणार नाही. आणि आली हरणी घरी. ते दोन्ही पिलं उपवासी होती, बाहेर आली, गटा 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 दूध प्यायला लागली. 2-4 घोट घेतले असेल. मम्मीकडे पाहिलं तर डोळ्याला धारान, दूध तोंडातलं खाली टाकलं त्या पिलाने. आई खरं सांग का रडतेस तू? शेवटचं दूध पाजते म्हणून रडते बेटा. म्हणजे तुझा बाप संकटात आहे. तुझी थोरली आई सती जायला तयार झाली, मलाही सती जायचं आहे. त्या पारध्याला शेवटची विनंती करून आले दूध पाजायला. आता हे शेवटचं दूध. आई बाबा गेले, थोरली आई गेली, तू गेली. बंद कर 2 मिनिटात, 2-4 मिनिटासाठी झालं, उरकलंच आमचं.
मी तंतोतंत सांभाळतो रे बाबा, तरी वेळ महाराष्ट्र माहिती आहे. डोक बाबा म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. पण हे का इथे वाटतात का श्रोते बसले मूर्त्यासारखे सगळे? याचं कारण अख्खे त्या प्रसंगात एकरूप झाले म्हणून थोडाही विक्षेप करू नका. एक 5 मिनिट बस. विठ्ठल आई गेली बाबा, आम्ही थांबणार नाही. आई पिलं मागं लागली. पारधी चकित झाला, म्हणला मला वाटलं होतं हीच येणार नाही तर लेकरं घेऊन आली. आता पिलाचा संवाद सुरू झाला. 2 पिलं. पारधी दादा, आमच्या समोर आमच्या मायबापाचा वध आम्हाला बघवणार नाही. आधी आम्हाला मार. आणि तुला वाटेल मायबापाच्या समोर लेकरं मारता येत नाही. मारता येतं, याचा आधार देतो आम्ही तुला. आपल्या मायबापाचं सत्व रक्षण करण्यासाठी चिलियानं प्राणाची आहुती दिली. अतिथी लागी चिलिया ओपी देह, तेनेची तोल आहे परमधाम. म्हणजे मायबापाच्या सत्वरक्षणासाठी लेकराला प्राण देता येतो. तू अजिबात संकोच करू नको, आम्हाला मार. हरिण म्हणला पहिला मी सापडलो, मला मार. हरणी म्हणाल्या आम्हाला सौभाग्यवती जायचंय, विधवा व्हायचं नाही, आम्हाला मार. लेकर पुढे आली. आधी आम्हाला मार. हरिण म्हणला आधी आम्हाला मार. हरणी म्हणले आम्हाला मार. हे सर्वांचं ऐकलं. दगडाच्या हृदयाचा पारधी ढसा ढसा रडू लागला आणि त्या सर्व हरणाला नमस्कार करून म्हणाला, हे पहा, मी महादेवाची शपथ घेऊन सांगतो, उपवासानं मेलो तरी चालेल, पण मी तुम्हाला मारणार नाही. हरण म्हणाले आम्ही महादेवाची शपथ घातली, मारावंच लागेल. अरे मी तुम्हाला मारणार नाही. नाना म्हणे भिल्ल विसरला घाम. कळलं तू का मारत नाही. मारल्यावर 5चा बोझ्या तुला एकट्याला घरी नेणं शक्य नाही. तू असं कर, तू पुढे पुढे चाल, आम्ही 5 हरण तुझ्या माग माग येतो आणि घरी आल्यावर मग मार. पारधी पुढं मी मारणार नाही, मारावं लागेल. मारणार नाही. हे 5 माग लागले. त्याच्या झोपड्या पुढे आल्या बरोबर 5ही हरणाचं दिव्य देहात रूपांतर झालं. दिव्य झाले देह तयाचे ते वेळी, विमान त्या काळी पाठवले. आणि त्या विमानात हे दिव्य पुरुष बसले. पारधी नुसता बघत होता. 5च सीटचं होतं का. एखादं उभं राहून, एका एसटी आहे का, एका टपावर 22. मग हे बघ पारध्या, आज उपवास घडल्यामुळे तुझं मागचं सगळे पाप जळालं, पण विमानात बसण्या इतकं पुण्य झालं नाही. मग आजपासून पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत तू ओम नमः शिवायचा जप कर. स्पेशल विमान येईल तुला एकट्यासाठी. ते 12 महिने जप करत होतं आणि पुढच्या शिवरात्रीला कैलासाची नेला. कैलासासी नेला भिल्ल पानडी बैसला. ऐकाना मला याची ठेवण्याने काही भक्तिभाव. ते शिकार न मिळाल्यानं उपवासी राहिलं, त्याला कैलासाला नेलं. म्हणून तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा. भोळा म्हणजे बावळट नाही, भोळा म्हणजे लवकर प्रसन्न होणारा. ऐकाना वलयाची ठेवणीने काही भक्तिभाव. बरोबर करू आपण. ज्ञानेश्वर माऊली भजन. जय विठ्ठल. पुढचं ऐका सगळे.